नमस्कार. मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण प्रवासामध्ये 8 ते 10 दिवस टिकणारी अशी कुरकुरीत भेंडीची भाजी करत आहोत. त्यासोबतच 20 पेक्षा जास्त जडीबुटीयुक्त हर्बल हेअर ऑइल सुद्धा आपण करत आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर भेंडीची भाजी करण्यासाठी मी या ठिकाणी ताजी फ्रेश अशी कवडी भेंडी घेतलेली आहे. भेंडी आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर आपल्याला स्वच्छ कापडाने ही भेंडी पुसून घ्यायची आहे. जर का ही भाजी तुम्ही सकाळी टिफिनमध्ये करत असाल मुलांच्या, तर रात्री स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किंवा रात्रीच अशी टोपलीमध्ये ठेवू शकता, म्हणजे सकाळपर्यंत ती छान अशी कोरडी होईल. आता ही भेंडी मी स्वच्छ धुतलेली आहे. स्वच्छ कापडाने पुसून घेते आणि पुसल्यानंतर 5 ते 10 मिनिटासाठी पंख्याच्या हवेखाली ठेवायची आहे, म्हणजे यावरती पाण्याचा एक सुद्धा अंश असायला नको. भेंडी ही पूर्णपणे कोरडी झालेली आहे. त्यानंतर भेंडी आपल्याला चिरायची आहे. आता प्रत्येक महिलांची भेंडी चिरण्याची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते. तर बघू शकता ह्या भाजीसाठी मी अशा प्रकारे थोडी क्रॉस मध्ये भेंडी चिरते. देठ काढून घेतलेला आहे. शेवटचा देठ सुद्धा आपल्याला काढायचा आहे आणि थोडी तिरकस चिरायची आहे. याने काय होते, भेंडी जर का आतमध्ये किडलेली असली तर ती आपल्याला लगेचच दिसते. आणि त्यासोबतच भेंडी ही क्रॉस चिरलेली असल्यामुळे ती जास्त चिकट सुद्धा होत नाही, तिला चिकटसरपणा येत नाही, छान अशी कुरकुरीत होते. ह्यानुसार मी भेंडी चिरते. किंवा तुम्ही अशा प्रकारे उभट भेंडी सुद्धा चिरू शकता. भेंडीचं देठ काढलेलं आहे, आतमधून 2 भाग करायचे आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे सुद्धा भेंडी चिरली जाते. पण अशी भेंडी का चिरायची नाही ह्या भाजीसाठी, मी त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगणारच आहे. बघू शकता अशी जर का भेंडी चिरली तर त्यामधल्या ज्या बिया असतात त्या बाहेर निघतात. आता भेंडी ही सगळी चिरून घेतलेली आहे. थोडी क्रॉसमध्ये चिरलेली भेंडी ताटामध्ये काढून घेते. तर मंडळी, ही भाजी ना बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तर म्हणाल अप्रतिम आहे. तुम्ही जर का एक वेळेस ही भाजी कराल ना, नेहमी हीच पद्धत वापरून तुम्ही भाजी कराल. चला मग छोटासा मसाला करून घेऊया. तर कढई गॅसवरती तापलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेते. भाजलेले शेंगदाणे सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा न भाजता सुद्धा घेऊ शकता. पण थोडेसे भाजून घेतले ना, आणखीनच शेंगदाण्याची चवही वाढते. शेंगदाणे भाजत असताना मोठ्या गॅसवरती जास्त डार्क रंगावरती सुद्धा शेंगदाणे आपल्याला भाजायचे नाही. गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि असे अर्धवटपेक्षा जास्तच आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहे. शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेतले. त्यासोबतच सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर बघू शकता 10 ते 12 असे लहान साईजचे काप घेतलेले आहे सुकं खोबऱ्याचे. तर मैत्रिणींनो, या भाजीसाठी ओल्या खोबऱ्याचा वापर करू नका. सुकं खोबरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खोबऱ्याचा खीस सुद्धा वापरू शकता कच्चाच. मी हलका असा भाजून घेतलेला आहे खोबरं. आता हे भाजून घेतलेलं साहित्य गार झालेलं आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुकं खोबरं, शेंगदाणे मी साली सकटच वापरत आहे. तुम्हाला जर का साल काढायची असेल तर तुम्ही साल सुद्धा काढून घेऊ शकता. त्यासोबतच 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या, 1 चमचा पांढरे तीळ आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. थोडी कोथिंबीर टाकली स्वच्छ धुवून. चवीनुसार मिरची पावडर, तर 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. मी घेतलेली मिरची पावडर ही मीडियम चवीची आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. पाव चमचा गरम मसाला, तर गरम मसाला तुमच्याकडे जोही तुम्ही वापरत असाल तो गरम मसाला घ्यायचा आहे. चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरे. आता हा मसाला यामध्ये पाणी वगैरे न घालता मिक्सरला वाटायचा आहे. बघू शकता मसाला वाटत असताना असा थोडासा हा जाडसर वाटायचा आहे. शेंगदाणे बघू शकता असे थोडे जाडसर शेंगदाण्याचे तुकडे यामध्ये दिसत आहे. हे वाटण झालेलं आहे. आता हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता. जसं की तुम्हाला भरली वांगी करायची आहे तर वांग्याच्या भाजीमध्ये, गिलकीच्या भाजीमध्ये, दोडकी, गवारच्या शेंगा, भेंडी अशा इतर अनेक भाज्यांमध्ये तुम्ही हा मसाला वापरून अगदी झटपट भाजी करून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का जॉब करत असाल किंवा स्वयंपाकाची सकाळी घाई गडबड होत असेल तर मग असा हा मसाला नक्कीच तुम्ही करून 8 ते 10 दिवस हवाबंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही वापर करू शकता. अगदी झटपट भाजी होते आणि भांड्यांचा पसारा सुद्धा होत नाही. चला आता ह्या मसाल्यापासून भेंडीची भाजी कशी करायची ते आपण बघूया. आता कढईमध्ये एक मोठी वाटी तेल टाकलेलं आहे. तेल कडकडीत आपल्याला तापू द्यायचं आहे आणि त्या तापलेल्या तेलामध्ये अशी थोडी थोडी ही भेंडी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता बघू शकता खूप काही जास्त भेंडी घालायची नाही. जास्त जर का भेंडी तेलामध्ये घातली तर तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं आणि भेंडी ही तेलकट होते, खूप तेल पिते.
जास्त ब्राऊन न करता अशी थोडी मऊ असतानाच भेंडी ही तेलाच्या बाहेर काढायची आहे. आणि काढताना एखादी चाळणीमध्ये काढा, म्हणजे यातलं जे एक्स्ट्राचं तेल असते ना ते संपूर्ण बाहेर निघते आणि आपली ही भेंडीची भाजी अजिबात तेलकट होत नाही. खाली प्लेट ठेवते म्हणजे एक्स्ट्राचं तेल यामध्ये निघेल. आता तेलाचं टेम्परेचर हे कमी झालेलं आहे. तेल पुन्हा आपल्याला कडकडीत तापू द्यायचं आहे आणि त्यानंतरच मग अशी थोडी यामध्ये भेंडी टाकायची आहे चिरलेली. आता ही भेंडी सुद्धा तळून घेते. तर मैत्रिणींनो, जरी आपण भेंडी चिरताना स्वच्छ धुवून कोरडी केलेली असते तरी सुद्धा भेंडीमध्ये स्वतःचा एक ओलसरपणा असतो, चिकटसरपणा असतो. तो घालवण्यासाठी आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आहे. आता सगळी भेंडी या ठिकाणी तळून घेतलेली आहे यानुसारच. तर मैत्रिणींनो, भेंडी चिरत असताना उभी भेंडी का चिरायची नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर ते का तर तुम्हाला सांगते. जर का आपण भेंडी उभी चिरली ना त्यामध्ये बिया असतात आणि भेंडी तळत असताना त्या बिया संपूर्ण तेलामध्ये निघतात. म्हणून भेंडी चिरताना अशी क्रॉस मध्ये चिरा, उभी चिरू नका. तर बघू शकता भेंडी ही संपूर्ण तळून झालेली आहे. यामधलं जे शिल्लकचं तेल आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि अगदी थोडंच तेल राहू द्यायचं आहे. साधारण एक पडी पेक्षाही कमी यामध्ये तेल आहे. आता या तेलामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे मसाल्याचं ते वाटण टाकायचं आहे आणि साधारण 1 ते 2 मिनिटासाठी कमी गॅसवरती वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण शेंगदाणे खोबरं वगैरे भाजून वापरलेलं होतं, पण लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता हे जे काही ओले जिन्नस आहे हे आपण असेच वापरलेले होते. याचा जो ओलावा आहे ना तो घालवण्यासाठी आपल्याला साधारण 1 ते 2 मिनिटासाठी अगदी कमी गॅसवरती हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहे. आणि हे सगळं असं छान परतून झालं का त्यामध्ये ही तळून घेतलेली भेंडी टाकायची आहे, मिक्स करायची आहे. भेंडी ही आपण तेलामध्ये फ्राय केली होती त्यामुळे ती छान अशी शिजलेली आहे. नंतर भेंडी शिजू द्यायची काही गरज नाही. मस्त छान अशी मऊ झालेली भेंडी. आता फक्त या मसाल्यामध्ये भेंडी मिक्स करायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर. आणि बघू शकता अगदी मोकळी मोकळी, अजिबात तेलकट न होता आणि चवीला अप्रतिम अशी लागणारी ही भेंडीची भाजी तयार होते. तुम्हाला जर का सकाळी टिफिनमध्ये करायची असेल ही भेंडी, तुम्ही रात्रीच डब्यामध्ये भेंडी तळून सुद्धा ठेवू शकता आणि मसाला करून सुद्धा ठेवू शकता. म्हणजे सकाळच्या वेळेस पटकन अगदी कढईमध्ये भेंडी आणि हा मसाला हलवला का पटकन 2 ते 3 मिनिटांमध्येच भाजी तयार होते. चवीला अप्रतिम लागणारी अशी ही भाजी तुम्ही एक वेळेस नक्कीच करून बघा. भेंडी न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही भाजी आहे. आणि प्रवासात जर का न्यायचं म्हटलं तर 8 ते 10 दिवसापर्यंत ही भाजी टिकते. कारण यामध्ये कुठेही पाण्याचा अंश सुद्धा नाही, त्यामुळेच ही भाजी लवकर खराब होत नाही. तुम्ही देखील नक्कीच करून बघा. तर मैत्रिणींनो, आपण साधी भेंडी करतो ना ती तरी तेलकट होते, पण ही भाजी अजिबात तेलकट लागत नाही. करून बघा आणि मग मला कमेंट करून नक्कीच कळवा. भेंडीच्या भाजीसोबतच आज मी तुम्हाला हेअर ऑइलची रेसिपी सुद्धा दाखवत आहे थोडक्यात. तर मंडळी, महादेवाच्या कृपेने आणि तुमच्या सोबतीने आपल्या हेअर ऑइलला खूप छान असा रिस्पॉन्स मिळालेला आहे. तर गेल्या काही दिवसाआधीच मी पहिली बॅच केलेली होती आणि ही बघू शकता त्या पहिल्या बॅचच्या 7 ते 8 पटीने जास्त प्रमाणामध्ये दुसरी बॅच करत आहे. आणि हर्बल साहित्य सुद्धा तुम्ही बघू शकता. या साहित्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी यामध्ये मी जडीबुटी मिक्स केलेल्या आहेत. त्यासोबतच फक्त नारळाचं तेलच नाही तर इतर ऑइल सुद्धा यामध्ये आपण वापरलेले आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलंही शुभ कार्य असो पण सर्वात आधी पूजेला मान देत असतो. तर माझा सुद्धा हा नवीन व्यवसाय आहे. आधी सुरुवातीला मी पूजा करून घेते. पूजा वगैरे झाल्यानंतर गॅस चालू केलेला आहे. गॅस चालू केल्यानंतर गॅस अगदी कमी करते आणि कमी गॅसवरतीच हे तेल मी करणार आहे. तर बघू शकता मंडळी तुम्ही, माझे केस सुद्धा या तेलाच्या वापरामुळे मला खूप फरक पडलेला आहे. माझे केस बघू शकता छान असे दाट सुद्धा आहे, लॉंग सुद्धा आहे. त्यासोबतच गळणं सुद्धा केसांचं खूप कमी झालेलं आहे. अकाली केस पांढरे होणे सुद्धा थांबतात. त्यासोबतच केसांची वाढ सुद्धा छान होते. केस ड्राय झाले असतील तर ते सुद्धा खूप छान असे होतात. आपल्या तेलाचा रिझल्ट खूप छान असा आहे म्हणून आपल्या ऑर्डरी सुद्धा वाढलेल्या आहेत. तर हे जे तेल आहे ना मी स्वतः तयार करत असते आणि माझ्या स्वतःच्या घरामध्येच तयार करत असते. या आधीची क्वांटिटी कमी असल्यामुळे किचनमध्येच केलेली होती, पण आता क्वांटिटी वाढलेली आहे त्यामुळेच मोठ्या कढईमध्ये आणि मोठ्या गॅसवरती हे ऑइल मी करत आहे. तर मैत्रिणींनो, मला एवढा छान फरक पडलेला आहे आणि पूर्णपणे हर्बल आयुर्वेदिक आपल्या हाताने बनवलेलं प्रोडक्ट सर्वांपर्यंत पोहोचावं हाच माझा एक उद्दिष्ट आहे. तर आपल्या ह्या तेलामध्ये अजिबात केमिकल किंवा रंग नसल्यामुळे 4 ते 5 वर्षावरील मुलांना सुद्धा तुम्ही हे तेल वापरू शकता. म्हणजे भविष्यात
त्यांचे पांढरे केस होणार नाही. आता बघू शकता भरपूर लहान मुलांचे सुद्धा 16-17 वर्षाच्या वयामध्येच मुलांचे आता पांढरे केस होऊ लागलेले आहेत. जर का आपण हे आयुर्वेदिक तेल मुलांना सुद्धा वापरलं तर त्यांचे सुद्धा भविष्यामध्ये लवकर पांढरे केस होणार नाही किंवा टक्कल पडणार नाही. तर मैत्रिणींनो, मी जेव्हापासून यूट्यूबवरती, फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती रील पोस्ट करायला सुरुवात केलेली आहे ना, त्या नंबरवरती मला सारख्या कमेंट्स येतात की ताई, हे पूर्णपणे तेल आयुर्वेदिक आहे का आणि तुम्ही स्वतः तयार करतात का? तर हो मैत्रिणींनो, हे जे तेल आहे ना, नारळाचं तेल आहे आणि त्यामध्ये आपण सगळे जे घटक वापरलेले आहे ना, ते सगळे आयुर्वेदिकच वापरलेले आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा केमिकल किंवा रंगाचा आपण वापर केलेला नाही. त्यामुळेच लहान मुलांना सुद्धा हे वापरलं तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ह्या जडीबुटी तुम्हाला दिसत आहेत ना, त्या तर मी वापरल्याच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखी काही जडीबुटी, आणखी काही ऑइल या नारळाच्या तेलासोबत यामध्ये मी वापरलेले आहे. फक्त ते थोडं माझं काही सिक्रेट आहे. मी कॅमेऱ्यासमोर सगळ्याच काही गोष्टी दाखवू शकत नाही, म्हणून मी थोडं काही माझं सिक्रेट ठेवलेलं आहे. त्यामुळेच आपलं जे तेल आहे हर्बल हेअर ऑइल, तर हे खूप छान असं स्ट्रॉंग झालेलं आहे. म्हणूनच आपल्या ह्या तेलाचा 15 ते 20 दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला रिझल्ट दिसून येतो. पूर्वी तुमचे केस कसे गळायचे, किती गळायचे, आणि हे तेल तुम्ही वापरलेलं आहे आपलं देवदर्शन किचन चॅनलचं DK हर्बल ऑइल, त्यानंतर तुमचे केस किती गळणे कमी झालेले आहे. म्हणजे आफ्टर आणि बिफोर यामधला तुम्हाला लगेचच फरक जाणून येईल. एवढं छान आपलं हे हर्बल ऑइल आहे. तर मैत्रिणींनो, बऱ्याच मला मैत्रिणी कमेंट्स करतात का ताई, हे तेल जर का आम्हाला मागवायचं आहे तर कशा प्रकारे आम्ही मागवू शकतो, कशा प्रकारे आमची बुकिंग करू शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला नंबर दिसत आहे, त्या नंबरवरती तुम्ही आणि तुम्हाला जेही प्रोडक्ट हवे असतील, शॅम्पू, ऑइल, मेहंदी, पण जर का तिघं प्रोडक्ट तुम्ही सोबत वापरले तर तुम्हाला छान असा फरक पडतो. कारण तुम्ही फक्त ऑइल घेता आहे आणि शॅम्पू दुसरा इतर केमिकलचा शॅम्पू यूज करता आहे, तर पाहिजे तसा तुम्हाला कुठेतरी फरक जाणवणार नाही. म्हणून तुम्हाला तिघं प्रोडक्टचा कॉम्बो घ्यायचा आहे शक्यतो. आणि तुम्हाला जर का मेहंदी नाही लावायची असेल तर मग तुम्ही शॅम्पू आणि ऑइल हे घेणे खूप गरजेचं आहे. तुम्हाला खूप छान असा फरक हवा असेल तर मग तिघं प्रोडक्ट तुम्ही यूज करा, आणि नसेल तर मग 2 तरी तुम्ही वापरू शकता, शॅम्पू आणि ऑइल. आता ऑर्डर कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे गावाकडच्या ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत ना, ज्यांनी कधी ऑनलाईन शॉपिंग केलेली नाही किंवा काही ऑनलाईन मागवलेलं नाही, त्यांना भीती वाटते आपण जर का मागवलं तर आपलं प्रोडक्ट हे आपल्यापर्यंत येईल किंवा नाही येईल, किंवा आपले पैसे परत मिळतील की नाही मिळतील. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. जर का तुमचा ॲड्रेस माझ्यापर्यंत येतोय, तुमचे पैसे माझ्यापर्यंत येत आहे, तर तुमचं जे प्रोडक्ट आहे तुम्ही बुकिंग केलेलं, तर नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. प्रत्येकाचे पैसे हे मेहनतीचे असतात, मला नको कुणाचे पैसे. कारण भरपूर मैत्रिणी अशा प्रकारे कॉल करून विचारत असतात, म्हणून त्यानुसारच मी यामध्ये व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला सांगत आहे. तुमच्या मनात जी काही शंका आहे ती मी या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. तर गावाकडच्या काही मैत्रिणी आहेत, त्यांना ऑनलाईन ऑर्डर करता येत नाही, त्या घाबरतात. तर मैत्रिणींनो, बिंदास तुम्ही ऑर्डर करू शकता. फक्त तुमचा ॲड्रेस वगैरे तुम्ही व्यवस्थित द्यायचा आहे, त्यानुसार तुमच्या घरापर्यंत हे पार्सल येईल. तर ऑर्डर कशी करायची तर बघू शकता, वरती व्हॉट्सअपला नंबर दिसत आहे, तो व्हॉट्सअपमध्ये जायचा आहे, नंबर घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्ही मेसेज करायचा आहे आणि तुमची ऑर्डर बुक करायची आहे. आता तुम्हाला ऑइल किंवा शॅम्पू हवं आहे किंवा कॉम्बो हवं आहे, त्यानुसार तुम्ही ऑर्डर बुक करायची आहे आणि आमचा QR कोड येईल, तुम्हाला पैसे पे करायचे आहे. त्यावरती तुमचा ॲड्रेससुद्धा तुम्हाला सेंड करायचा आहे. ॲड्रेस पूर्ण व्यवस्थित पूर्णपणे सेंड करायचा आहे आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आम्ही तुमचं पार्सल हे काढत असतो आणि ते पार्सल 7 ते 8 दिवसापर्यंत तुमच्यापर्यंत ते पार्सल पोहोचत असतं. तर मैत्रिणींनो, हे जे तेल आहेत ना, आपण अगदी मंद गॅसवरती करतो, त्यानंतर 24 तास लोखंडाच्या कढईमध्येच राहू देतो आणि मग दुसऱ्या दिवशी ते तेल गाळून घेत असतो. सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर का आणखी काही शंका असतील किंवा काही बोलायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून माझ्याशी बोलू सुद्धा शकता. फक्त मी जर का कामात असेल तर किंवा फोन उचलला जाणार नाही, तर नंतर तुम्हाला कॉल बॅक नक्कीच केला जाईल. आता हे तेल लावायचं कसं तर मैत्रिणींनो, तुम्हाला दुसऱ्या दिवशी केस धुवायचे आहे, त्या 1 दिवस आधी वाटीत थोडंसं तेल घ्यायचं आहे. छान 15 ते 20 मिनिटं केसांना मसाज करायची आहे, केसांच्या मुळाशी, आणि पूर्ण केसांना तेल लावायचं आहे.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी, आता तुम्हाला माहितीच आहे आपल्या केसाला किती शॅम्पू लागतो, लहान किंवा मोठे तुमचे केस ज्यानुसार असतील त्यानुसार शॅम्पू पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्या शॅम्पूच्या पाण्याने केस धुवायचे आहे. तर आठवड्यातून 2 वेळेस ऑइल आणि शॅम्पू तुम्हाला करायचा आहे आणि महिन्यातून 1 वेळेस मेहंदी लावायची आहे. आता मेहंदी कशी लावायची ते सांगते. तर लोखंडाच्या भांड्यामध्ये, म्हणजे लोखंडाची कढई वगैरे आपल्याकडे असतेच, त्यामध्ये अगदी कोमट पाण्यामध्ये आपल्याला ही मेहंदी भिजत घालायची आहे. तर 10 ते 12 तासासाठी ही मेहंदी आपल्याला भिजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या केसांना लावायची आहे. केसांना लावल्यानंतर 5 ते 6 तास डोक्याला राहू द्या आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस धुवून घ्या. जरी शॅम्पू केला तर काही हरकत नाही. पुढचा प्रश्न आहे, माझ्या मैत्रिणीला पडणारा, ह्या मेहंदीमुळे केस काळे होतात का? तर मैत्रिणींनो, ही ब्लॅक मेहंदी नाही, तर या मेहंदीमुळे केस ब्राऊन होतात. खूप असे जास्त डार्क ब्राऊन पण होत नाहीत, ब्राऊन होतात. आणि काळे जरी केस असले ना, काळ्या केसांना खूप छान अशी शाईन येते, केसांचं गळणं थांबतं. म्हणजे केसांना मेहंदी सोबतच एक प्रकारे हेअर पॅक, हेअर मास्क आपण म्हणतो ना, ते मिळत असते, पोषक तत्व, प्रोटीन वगैरे, म्हणून केसांचं गळणं थांबतं आणि केस छान होतात. तर नक्कीच तुम्ही मेहंदी सुद्धा महिन्यातून 1 वेळेस वापरून बघा. आता मी जे पॅकेट तयार केलेलं आहे ते 100 ग्रॅमचं आहे मैत्रिणींनो. तुमचे केस जर का लॉंग असतील तर तुम्हाला 2 पॅकेट घ्यायचे आहे, 2 पॅकेट तुम्हाला बुक करायचे आहे. आणि तुमचे केस जर का शॉर्ट असतील, थोडे लहान असतील खूप बऱ्यापैकी आणि पातळ असतील, तर मग 1 पॅकेटमध्ये तुम्हाला पुरेसं होतं 1 पॅकेट. तर म्हणून मी 100 ग्रॅमचं हे पॅकेट ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बुकिंग करायची आहे मैत्रिणींनो. बघू शकता, तेल हे पूर्णपणे गाळून झाल्यानंतर अशा प्रकारचा रंग आपल्या तेलाला येत असतो. आणि बघू शकता, प्लेटमध्ये घेऊन सुद्धा तुम्हाला दाखवते. हे असं भरपूर आयुर्वेदिक घटकांपासून तयार केलेलं आपलं हे तेल.